हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. लास्ट टाइम आपला पॉवर टॉपिक कंप्लीट झालेला, पॉवर वर्क एनर्जी पॉवर हा टॉपिक कंप्लीट झालेला आहे. पॉवर से रिलेटेड काही चेक पॉइंट्स मधले क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करूया. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन इज लाईक दिस: particle of mass m is starting from rest undergoes uniform acceleration. If the speed acquired in time t is phi, then power delivered to the particle is. So average power calculate करायचे. Average power is nothing but काय होणार आहे लक्षात घ्या. इट इज टोटल वर्क डन डिवायडेड बाय टोटल टाइम येणार आहे. ऍव्हरेज पॉवर म्हणजे काय, तर टोटल वर्क डन डिवायडेड बाय टोटल टाइम. आता वर्क डन म्हणजे काय येणार आहे, टोटल वर्क डन म्हणजे टोटल चेंज इन कायनेटिक एनर्जी. लक्षात येत आहे. सो टोटल वर्क डन वर्क एनर्जी थेरम नुसार सो हाफ m इंटू फी स्क्वेअर minus half m into u square. That is the total change in kinetic energy. So it is given that it is starting from the rest. Starting from rest म्हणजे u0 असणार आहे. So work done येणार आहे half m phi square. So therefore average power is equal to काय होणार आहे, that is half m phi square divided by t. Okay, so correct answer is half m phi square by t is the answer. So last option is the correct answer here. Half m v square by t is the correct. So this is the average power. Instantaneous power जर विचारला असतं तर ती किती आली असती, त्या इन्स्टंटची पॉवर ही बरोबर डबल येते. लक्षात घ्या, नेहमी लक्षात ठेवा. इन्स्टंट म्हणजे बॉडी स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट असेल, हे कधीच चेंज होत नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. बॉडी स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट असेल, इनिशियल वेलॉसिटी 0 आणि फायनल वेलॉसिटी काय असेल, फी असेल, तर इन्स्टंटेनियस पॉवर ही नेहमी काय येते, डबल येते. आणि ऍव्हरेज पॉवर जी आहे ना ती हाफ येते. त्याच्यामुळे बघायचं क्वेश्चन मध्ये इन्स्टंटेनियस विचारलंय का ऍव्हरेज विचारलंय. म्हणजे इथे इन्स्टंटेनियस पॉवर त्या म्हणजे ज्यावेळी वेलॉसिटी फी होती त्या इन्स्टंटची पॉवर विचारलं असतं तर आन्सर आलं असतं एम व्ही स्क्वेअर बाय टी. एम व्ही स्क्वेअर बाय टी हे आन्सर आलं असतं इन्स्टंटेनियस विचारलं असतं तर. And average power is half mv square by t. So that is the answer. Okay. Next question. Engine develops 10 kilowatt of power. How much time will it take to lift a mass of 200 kg to height of 40 meter? Okay. So once again here you can use formula. Power is the work done divided by time. So power is the work done is nothing but इथं लिफ्ट करायचं ना, लिफ्टिंग प्रोसेस मध्ये वर्क डन होणार mgh डिवायडेड बाय टाइम. ओके, तर आपल्याला टाइम काढायचा आहे. सो टाइम इज इक्वल टू काय होणार आहे, mgh डिवायडेड बाय पॉवर होणार. ओके, सो टाइम इज इक्वल टू मास इज गिवन ॲज 200, जी ची व्हॅल्यू 10 आहे, हाईट आहे 40 मीटर, डिवायडेड बाय पॉवर इज 10 किलो, means 10 raised to 3 watt. So here 10 and 10 get cancel. Okay, so 200 into 40 म्हणजे काय होणार आहे, 8000 होणार आहे. 8 वर 3 zeros येणार आहेत, इंटू 10 raised to -3. सो आन्सर येणार आहे 8 सेकंड. सो आन्सर सी आन्सर इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. An engineer claims to have made an engine delivering 10 kilowatt power with fuel consumption of 1 gram per second. The calorific value of the fuel is 2 kilocalorie per gram. This claim is valid or not? ओके, हा क्लेम जो आहे तो व्हॅलिड आहे का इनव्हॅलिड आहे? तर बघा, इंजिनियर क्लेम्स दॅट टू हॅव मेड अन इंजिन डिलिव्हरिंग 10 किलोवॅट पॉवर. म्हणजे आउटपुट आहे, आउटपुट पॉवर दिली 10 किलोवॅट, म्हणजे 10 इंटू 10 रेस टू 3 येणार वॅट, एवढी आउटपुट पॉवर. म्हणजे इंजिन एवढी पॉवर डिलिव्हर करते. आता पॉवर डिलिव्हर करण्यासाठी काहीतरी पॉवर कन्झ्युम करायला पाहिजे ना, मग इनपुट पॉवर किती येणार आहे, तर इनपुट पॉवर इज इक्वल टू त्या फ्युएलच्या बर्निंग मुळे तयार होणारी पॉवर.
आता किती फ्युएल बर्न होते बघा. इनपुट पॉवर म्हणजे काय येणार आहे, मास ऑफ फ्युएल कन्झ्युम्ड पर युनिट टाइम इंटू कॅलोरिफिक व्हॅल्यू. आता कॅलोरिफिक व्हॅल्यू म्हणजे काय असतं, तर एखादं सबस्टन्स बर्न केला तर त्याच्यापासून तयार होणारी एनर्जी, याला कॅलोरिफिक व्हॅल्यू असं म्हणतो. तर हे कॅलोरिफिक व्हॅल्यू म्हणजे लक्षात आलं का बघा. कॅलोरिफिक व्हॅल्यू कुणाला असते, तर फक्त फ्युएल्सला असते. फ्युएल्स म्हणजे पेट्रोल, डिझेल, केरोसिन किंवा कोल, जे बर्निंग केल्यानंतर काय होते, हीट एनर्जी रिलीज होते, त्याला काय म्हणतो आपण, फ्युएल्स असं म्हणतो. आणि फ्युएलची एक प्रॉपर्टी असते, त्याला काय म्हणतो आपण, कॅलोरिफिक व्हॅल्यू. कॅलोरिफिक व्हॅल्यू म्हणजे काय, 1 ग्रॅम ऑफ दिस दॅट सबस्टन्स बर्न केल्यानंतर किती हीट एनर्जी रिलीज होणार आहे. ओके, तर बघा, इनपुट पॉवर म्हणजे कशामुळे मिळणार आहे, ते फ्युएल बर्न केल्यामुळे. आणि इनपुट पॉवर म्हणजे काय असतं, मास ऑफ द फ्युएल बर्न पर सेकंड इंटू कॅलोरिफिक व्हॅल्यू. तर इनपुट पॉवर किती येणार बघा. मग इनपुट पॉवर किती मास पर सेकंड बर्न केलं जात आहे, 1 ग्रॅम पर सेकंड. ते किलोग्रॅम मध्ये घ्यायला पाहिजे, 10⁻³ किंवा ऍज इट इज ग्रॅम मध्येच घेऊया, कारण कॅलोरिफिक व्हॅल्यू ग्रॅम मध्ये. 1 ग्रॅम पर सेकंड. ओके, हे बर्न केलं जात आहे आणि त्याची कॅलोरिफिक व्हॅल्यू आहे 2 किलो मीन्स 10⁻³ कॅलरी पर ग्रॅम. किलो कॅलरी पर ग्रॅम. ठीक आहे. आता बघा, इथं ग्रॅम ग्रॅम कॅन्सल होणार आणि इनपुट पॉवर येणार आहे 2 × 10⁻³ कॅलरी पर सेकंड, एवढी इनपुट पॉवर असणार आहे. आता ही युनिट परंतु कशामध्ये आलं, कॅलरी पर सेकंड मध्ये आलेलं आहे. त्याचं जूल पर सेकंड मध्ये कन्व्हर्जन करायला पाहिजे, म्हणजे वॅट मध्ये कन्व्हर्जन होणार आहे. सो 2 × 10⁻³ कॅलरीचं जूल मध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी 4.2 न मल्टिप्लाय करावं लागतं. हे जूल पर सेकंड येणार. जूल पर सेकंड म्हणजे वॅट येणार ना, म्हणजे 8.4 × 10⁻³ वॅट येणार आहे. म्हणजे येणार आहे 8.4 किलोवॅट. बघा, आता या इंजिनला इनपुट पॉवर दिली 8.4 आणि आउटपुट मात्र द्यायला लागले 10 किलोवॅट. असं होऊच शकत नाही. लक्षात घ्या, आउटपुट हे नेहमी इनपुट पेक्षा कमी असतं, कारण आपण दिलेली जी पॉवर आहे ना, ती पॉवर काय होते, दिलेली इनपुट पॉवर जी आहे ना, ती काही फ्रिक्शन मध्ये किंवा बाकीच्या लॉसेस मध्ये काय होते, काही एनर्जी त्याच्यामधली लॉस होते आणि आउटपुटला नेहमी कमी मिळत असते. सो ऍज output power is more than input power. Okay, this engine is not valid किंवा this claim is not valid. claim is not valid कारण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय सांगतो, एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. म्हणजे आपण त्या इंजिनला सप्लाय तर करायला लागलो 8.4 किलोवॅट आणि ते इंजिन प्रोड्यूस मात्र करायला लागले 10 किलोवॅट. म्हणजे इंजिन आतमध्ये एनर्जी निर्माण करायला लागलाय का, असा क्वेश्चन इथं निर्माण होणार आहे. तर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी याला व्हॅलिडच होत नाही. ओके, सो देअरफॉर, आणि लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी व्हॅलिड होण्यासाठी आउटपुट पॉवर जास्तीत जास्त इनपुट पॉवर एवढी असू शकते किंवा इनपुट पॉवर पेक्षा कमी असू शकते. सो आन्सर येणार आहे बी इज द करेक्ट आन्सर. Water falls from height of 60 meter at the rate of 50 kilogram per second to operate a turbine. The losses due to friction are 10% of the energy. How much power is generated by the turbine? How much power is generated by turbine म्हणजे पॉवर आउटपुट काढायचं आहे, आउटपुट पॉवर. तर त्याच्यासाठी अगोदर इनपुट पॉवर तुम्हाला कॅल्क्युलेट करावी लागणार आहे. इनपुट पॉवर कॅल्क्युलेट करावी लागणार आहे. ओके, इनपुट पॉवर कुणामधून मिळणार आहे, तर वॉटर ज्यावेळी टर्बाईन वर 60 मीटर हाईट वरून फॉल होणार आहे, त्यावेळी ते फॉलिंग वॉटर काय करतं, त्या टर्बाईनला एनर्जी देतं, कायनेटिक एनर्जी देतं आणि अशा प्रकारे इनपुट पॉवर मिळणार आहे. सो इनपुट पॉवर इज इक्वल टू काय येणार आहे, mgh डिवायडेड बाय टी येणार आहे. बरोबर आहे ना, इनपुट पॉवर mgh बाय टी. इनपुट पॉवर म्हणजे वर्कडन पर युनिट टाइम ना, आणि वर्कडन किती होणार, एखादा ऑब्जेक्ट सर्टन हाईट वरून खाली आला तर वर्कडन किती होतं, mgh होतं. सो mgh बाय टी इज द इनपुट पॉवर. ओके, आणि
इथं काय करतो, टी फक्त यम ला इथं असाइन करतो. सो यम बाय टी इंटू जी एच होणार. ओके. आणि क्वेश्चन मध्ये आता किती वॉटर पर सेकंड फॉल होते ते दिलेलं आहे. ओके, मास पर युनिट टाइम दिलाय. मास पर युनिट टाइम किती आहे? 15 आहे किलोग्रॅम पर सेकंड. जी ची व्हॅल्यू किती घेऊया? 10 घेऊया. आणि किती हाईट वरून पडतंय ते? 60 मीटर या हाईट वरून पडतंय. तर हे किती येणार आहे? दॅट इज 9000 वॅट इज द आन्सर. म्हणजे 9 किलो वॅट येणार आहे. दिस इज द इनपुट पॉवर. आता 10% लॉसेस म्हणजे याचा अर्थ झाला इफिशियन्सी 90%. लक्षात घ्या. ओके. 10% लॉसेस म्हणजे 100% मधलं 10% लॉस होतोय आणि 90% युजफुल होतंय, म्हणजे इफिशियन्सी झाली 90%. ओके. आता इफिशियन्सी म्हणजे काय असतं? आउटपुट पॉवर डिवायडेड बाय काय असणार आहे? इनपुट पॉवर. सो बाहेर आउटपुटला मिळणारी पॉवर इज इक्वल टू काय येणार आहे? इंटू 100 पण असतं. ओके. आउटपुटला मिळणारी पॉवर म्हणजे काय येणार आहे? इनपुट पॉवर इंटू इफिशियन्सी डिवायडेड बाय 100 होणार आहे. इनपुट पॉवर आहे 9 किलोवॅट, इफिशियन्सी आहे 90% आणि डिवायडेड बाय 100. ओके. सो काय होणार आहे? 81 डिवायडेड बाय 10 होणार. 81 डिवायडेड बाय 10 म्हणजे आउटपुट पॉवर किती येणार आहे तुमची? 8.1 किलो वॅट. सो 8.1 किलो वॅट इज द आउटपुट पॉवर. दॅट इज द आन्सर. ओके. नेहमी लक्षात ठेवा, इनपुट पॉवर पेक्षा आउटपुट पॉवर ही नेहमी कमीच असते. म्हणजे जास्तीत जास्त आउटपुट पॉवर इनपुट पॉवर एवढी असते. की बाहेर पडणारी पॉवर इनपुट एवढी जास्तीत जास्त असू शकते, किंवा काही लॉसेस होत असतील तर त्याच्यापेक्षा कमी. तर इनपुटच 9 किलोवॅट असेल तर आउटपुटला काय असणार? एक तर 9 किंवा 9 पेक्षा कमी असणार. मग 9 किंवा 9 पेक्षा कमी दोनच ऑप्शन आहेत इथं, 7 किलोवॅट आणि 8.1 किलोवॅट. सो आन्सर कॅल्क्युलेशन केल्यानंतर किती येतं? 8.1 किलो वॅट येतं. हा, असं पण केलं तरी चालतंय की आउटपुट इज 90% ऑफ द इनपुट. असं पण केलं तरी चालतंय. असं पण करू शकताय. आउटपुट पॉवर काय असणार आहे? 10% लॉस होतात म्हणजे 90% आउटपुटला मिळणार आहे. सो आउटपुट इज इक्वल टू 90% ऑफ द इनपुट. असं केलं तरी पण चालतंय की आउटपुट इज इक्वल टू 90% ऑफ द इनपुट असणार आहे. 90% ऑफ इनपुट केलं तरी आन्सर काय येणार आहे? 8.1 किलोवॅट. So this is the question number 4. Next question. A man runs up a staircase in 12 seconds while 50 kg man's 60 kg man run up a staircase in 12 seconds. 50 kg man run up the same staircase in 11 seconds. Ratio of the rate of doing work. Rate of doing work म्हणजे पॉवरचा रेशो विचारलाय, P1:P2. आता पहिल्या पर्सनची पॉवर P1 इज इक्वल टू काय येणार आहे? त्यानं केलेलं वर्क डन mgh असणार आहे डिवायडेड बाय टाइम t. बरोबर आहे ना? कारण त्याचं मास 60 kg आहे. तो एका सर्टन हाईट मधून 12 सेकंड मध्ये जातोय. म्हणजे त्यानं केलेलं वर्क डन mgh असणार आहे आणि त्याच्यासाठी 12 सेकंड लागतायत. सो पहिल्या पर्सनची पॉवर येणार आहे 60 इंटू g इंटू h डिवायडेड बाय काय येणार आहे? 12. सो दिस इज द पॉवर ऑफ फर्स्ट पर्सन म्हणजे 5gh येणार आहे. सेकंड पर्सन जो आहे तो किती आहे? 50 kgचा आहे, 50 gh. आणि तो किती सेकंड मध्ये वर जातोय? 11 सेकंड मध्ये. म्हणजे त्याची पॉवर येणार आहे 50/11 gh. तर रेशो विचारलाय पॉवर ऑफ फर्स्ट पर्सन टू द पॉवर ऑफ सेकंड पर्सन. That is 5gh divided by 50/11 gh. gh gets cancel. Okay, so 5 divided by 50/11. Okay, so 55/50 येणार आहे. 11/10 is the answer. So answer C answer is the correct answer.
नेक्स्ट, if the heart pushes 1 cc of blood in 1 second under the pressure of 20,000 Newton per meter square, the power of heart is. ओके, पॉवर ऑफ हार्ट तुम्हाला सांगितलं मी. पॉवर ऑफ हार्ट म्हणजे काय असतं, त्यानं एक्झर्ट केलेलं प्रेशर इंटू त्याचा व्हॉल्यूम फ्लो रेट. त्यानं एक्झर्ट केलेलं प्रेशर इंटू व्हॉल्यूम फ्लो रेट. ओके, आता प्रेशर किती आहे इथं, 2 × 10⁴ आहे. 2 × 10⁴ आणि व्हॉल्यूम फ्लो रेट आहे 1 सेंटीमीटर क्यूब. आता 1 सेंटीमीटर क्यूब पर सेकंड आहे ना, 1 सेंटीमीटर क्यूब पर सेकंड आहे ते. SI सिस्टीम मध्ये कन्व्हर्जन करावं लागणार ते. 2 × 10⁻⁴. सीसी म्हणजे सेंटीमीटर क्यूब, लक्षात घ्या. सीसी म्हणजे काय, सेंटीमीटर क्यूब. तर सेंटीमीटर क्यूब म्हणजे काय होणार आहे, तर 10⁻⁻6 मीटर क्यूब पर सेकंड होणार. आणि त्याच्यामुळे फायनल आन्सर आपला येणार आहे 2 × 10⁻². 2 × 10⁻² वॅट येणार आहे. That is 0.02 watt. Okay, so this is the answer. ऍक्च्युअली हार्टची पॉवर आपण परवा कॅल्क्युलेट केली होती, ती साधारणपणे किती येते, 1 किलोवॅट, 1 वॅटच्या आसपास येते. 1 वॅटच्या आसपास. इथे जे व्हॅल्यू दिलेले आहेत त्या वेगळ्या व्हॅल्यू आहेत आणि त्याच्यामुळे आन्सर जे आहे ते 0.02 वॅट येते. Next question. A body of mass 10 kg moves with a constant speed v of 2 meter per second and along a circular path of radius 8 meter. The power produced by the body will be. आता ही युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. कॉन्स्टंट स्पीड न सर्क्युलर पाथ न मूव्ह होते ना, तर ही झाली युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि युएसए मध्ये आठवते का, इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन देर इज नो पॉवर प्रोड्युस्ड इन द बॉडी. सो आन्सर 0. हे लगेच लक्षात आलं पाहिजे. युसीएम मध्ये पॉवर, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये पॉवर नसतेच. देर इज नो पॉवर इन युसीएम. ओके, सो करेक्ट आन्सर इज लास्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. A force of 2I plus 3J plus 4K Newton acts on a body for 4 seconds, produces displacement of 3I plus 4J plus 5K meter. Power used is. Once again here power is nothing but work done per unit time. आता फोर्स आणि डिस्प्लेसमेंट दिले म्हटल्यावर दोघांचं डॉट प्रोडक्ट घेऊया. 2 × 3 म्हणजे 6 येणार, प्लस 3 × 4 म्हणजे 12 आणि प्लस 4 × 5 म्हणजे 20 येणार आहे. बरोबर आहे ना. 2 × 3 6, 3 × 4 12 आणि k चं k बरोबर, that is 4 × 5 20 divided by time is given as 4 seconds. So this is equal to 38 divided by 4. Answer येणार आहे 7.5 watt. B answer is there. Next question is like this. Particle moves with velocity 5I minus 3J plus 6K meter per second under influence of constant force 10 I cap plus 10 J cap plus 20 K cap Newton. The instantaneous power applied to the particle. Instantaneous power म्हणजे काय असतं, त्या इन्स्टंटचा फोर्स इंटू त्या इन्स्टंटची व्हेलॉसिटी. आता हे दोन्ही वेक्टर फॉर्म मध्ये दिले म्हटल्यानंतर आपल्याला डॉट प्रोडक्ट घ्यावा लागेल. फोर्स वेक्टर आणि व्हेलॉसिटी वेक्टरचा डॉट प्रोडक्ट फक्त घ्यायचा आहे. आय कॅपचा आय कॅप बरोबर, जे कॅपचा जे कॅप बरोबर, के कॅपचं के कॅप बरोबर मल्टिप्लिकेशन फक्त करायचं आहे. सो 10 × 5 दॅट इज इक्वल टू 50 येणार. 10 × -3 म्हणजे काय होणार आहे, -30 होणार. आणि 6 × 20 म्हणजे काय होणार आहे, 120 होणार आहे, प्लस 120. तर इन्स्टंटेनियस पॉवर टोटल किती येणार बघा,
that is 140. So answer is C, 140 watt. And the number 10. Body of mass 2 kg is projected at 20 meter per second at an angle 60 degree above the horizontal. Power due to gravitational force at the highest point is. Power due to gravitational force at highest point म्हणजे त्या इन्स्टंटची पॉवर काढायला सांगितले. बघा आता पॉवर म्हणजे फोर्स इंटू व्हेलॉसिटी असतं ना, त्या इन्स्टंटचा फोर्स इंटू त्या इन्स्टंटची व्हेलॉसिटी. हायेस्ट पॉइंटला ग्रॅव्हिटेशनल फोर्स डेफिनेटली mg असणार आहे, परंतु हायेस्ट पॉइंटला व्हेलॉसिटी किती असणार रे? 0. सो पॉवर ऍट हायेस्ट पॉइंट येणार आहे 0. पॉवर ऍट लोएस्ट पॉइंट विचारलं असतं, लोएस्ट पॉइंट, तर काय आलं असतं mg इंटू 20 आलं असतं. mg इंटू 20 म्हणजे 400 आलं असतं. ओके, म्हणजे बघा ही झाली पॉवर ऍट हायेस्ट पॉइंट 40 आहे. पॉवर ऍट लोएस्ट पॉइंट विचारलं तर फोर्स येणार आहे 20, व्हेलॉसिटी होणार आहे 20, 400 येणार आहे. आणि त्या ऍव्हरेज पॉवर फ्रॉम लोएस्ट टू द हायेस्ट पॉइंट ऍव्हरेज पॉवर विचारला असता तर 200 वॅट आला असतं ऍव्हरेज. ओके, ऍव्हरेज पॉवर 200. ऍव्हरेज पॉवर म्हणजे काय असतं? वर्क डन डिवायडेड बाय टाइम. आणि वर्क डन म्हणजे काय? चेंज इन कायनेटिक एनर्जी डिवायडेड बाय टाइम. हे लक्षात ठेवायचं, ऍव्हरेज पॉवर. ओके, हा सॉरी, हे 8 नंबरचा आन्सर जे आहे ना, डिव्हिजन सॉरी 38/4 म्हणजे किती येणार आहे? 9.5 वॅट येतं. सॉरी, सो आन्सर ए इज देअर, 9.5 वॅट. ओके, कॅल्क्युलेशन मिस्टेक. .5 वॅट. ओके, 10th नंबर क्वेश्चन रिलेटेड एक पुन्हा एकदा इन्फॉर्मेशन देतो, हे नेहमी लक्षात ठेवा. बॉडी जर कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने ट्रॅव्हल करत असेल, कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने ट्रॅव्हल करत असेल तर इन्स्टंटेनियस पॉवर आणि ऍव्हरेज पॉवर दोन्ही सेम असतात. कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने जात असली तर, आणि बॉडी जर 0 पासून स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट जात असेल, म्हणजे 0 टू मॅक्सिममला जात असेल किंवा मॅक्सिमम टू 0ला जात असेल, तर मात्र पूर्ण टाइम इंटरव्हलवर काय होतं आणि युनिफॉर्म ऍक्सेलरेशन असेल. ओके, युनिफॉर्म ऍक्सेलरेशन पाहिजे, तर त्या ठिकाणी इन्स्टंटेनियस पॉवर ही ऍव्हरेज पॉवरच्या बरोबर डबल येते, नेहमी लक्षात ठेवा. बघा, लोएस्ट पॉइंटला पॉवर किती आली? 400 वॅट. ऍव्हरेज पॉवर मात्र किती येणार आहे? 200 वॅट येणार आहे ऍव्हरेज. ओके, सो ऍव्हरेज आणि इन्स्टंटेनियस पॉवर या डिफरंट कधी असतात माहिती आहे का? जर बॉडीची व्हेलॉसिटी कंटिन्युअसली चेंज होत असेल तर. आणि त्याच्यामध्ये पुन्हा एकदा सांगतोय, जर बॉडी स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट असेल आणि युनिफॉर्म ऍक्सेलरेशन असेल, म्हणजे 0 टू मॅक्सिममला जात असेल युनिफॉर्म ऍक्सेलरेशननं, किंवा मॅक्सिमम टू 0ला जात असेल युनिफॉर्म रिटार्डेशननं, तर काय होणार आहे? ऍव्हरेज पॉवर ही मॅक्सिमम पॉवरच्या बरोबर हाफ असते. ओके, ऍव्हरेज पॉवर इज हाफ ऑफ द मॅक्सिमम व्हॅल्यू. ओके, आणि युनिफॉर्म व्हेलॉसिटीने बॉडी जात असेल तरच ऍव्हरेज पॉवर आणि इन्स्टंटेनियस पॉवर दोन्ही सेम असतात. हा एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे, लक्षात घ्या. तर या पद्धतीने चेक पॉइंट मधले क्वेश्चन पॉवरचे सगळे सॉल्व्ह झालेले आहेत. ओके, आता इथं नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. कन्सिडर एन इलिप्टिकली शेप्ड रेल PQ इन वर्टिकल प्लेन. OP इज इक्वल टू 3 मीटर दिलंय, OQ इज इक्वल टू 4 मीटर. ओके, आफ्टर दॅट ब्लॉक ऑफ मास 1 kg इज पुल्ड अलॉंग द रेल फ्रॉम P टू Q. म्हणजे ब्लॉक जो आहे तो P टू Q काय करायचा आहे? आपल्याला मूव्ह करायचा आहे. अँड इट इज अलॉंग द रेल मूव्ह होणार आहे, म्हणजे इलेक्ट्रिकल पाथनं मूव्ह होणार आहे विथ द फोर्स ऑफ 18 न्यूटन विच इज ऑलवेज पॅरलल टू लाईन PQ. म्हणजे PQ लाईनला ऑलवेज पॅरलल फोर्स आहे. ओके, PQ लाईनला पॅरल ऑलवेज फोर्स आहे. आता त्या फोर्सनं केलेलं वर्क डन म्हणजे त्या डायरेक्शनची फक्त डिस्प्लेसमेंट घ्यायची, लक्षात घ्या. डिस्प्लेसमेंट म्हणजे इनिशियल पोझिशन टू फायनल पोझिशनची स्ट्रेट लाईन लेंथ.
ॲझ्युमिंग फ्रिक्शनल लॉसेस, नो फ्रिक्शनल लॉसेस म्हणजे कुठला इथला फ्रिक्शनल लॉस नाही अजिबात. तर कायनेटिक एनर्जी ऑफ ब्लॉक व्हेन इट रिचेस क्यू इज, पी पासून क्यू ला गेल्यानंतर, आता इनिशियल वेलॉसिटी आपण इथं 0 कन्सिडर करूया, इनिशियल कायनेटिक एनर्जी 0, तर फायनल कायनेटिक एनर्जी क्यू पॉईंटची आपल्याला काढायची आहे. तर इथं वर्क एनर्जी थेरम आपण वापरू शकतो. वर्क डन इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी येणार. ओके, वर्क डन म्हणजे आता बॉडी खालून वर जाते म्हणजे ग्रॅव्हिटीनं केलेलं वर्क डन मायनस mgh होणार. ओके, आणि त्याचबरोबर या फोर्सनं केलेलं वर्क डन, फोर्सनं केलेलं वर्क डन म्हणजे किती आहे, दॅट इज फोर्स इज एफ आणि त्या डायरेक्शन असणारी डिस्प्लेसमेंट. ओके, आणि हे वर्क डन पॉझिटिव्ह येणार आहे. चेंज इन कायनेटिक एनर्जी म्हणजे फायनल कायनेटिक एनर्जी मायनस इनिशियल कायनेटिक एनर्जी, मायनस मास दिलेला आहे 1, जी ची व्हॅल्यू आहे 10 आणि हाईट आहे किती, हाईट न वर जाणार ते व्हर्टिकल हाईट 4 येणार आहे, प्लस फोर्स किती अप्लाय केलाय 18, फोर्स पॅरलल टू पी क्यू अप्लाय केलाय 18 न्यूटन, आणि त्या डायरेक्शन पी टू क्यू ही जी डिस्प्लेसमेंट येणार आहे, ती डिस्प्लेसमेंट ही साइड 3 ही साइड 4 असेल तर पायथागोरस थेरम नुसार ही साइड 5 येणार आहे इंटू 5. इनिशियल कायनेटिक एनर्जी 0 आहे त्याच्यामुळे दॅट इज इक्वल टू फायनल कायनेटिक एनर्जी येणार आहे. सो -40 प्लस 18 इंटू 5 म्हणजे 90 इज इक्वल टू फायनल कायनेटिक एनर्जी येणार आहे. सो फायनल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय येणार आहे 50 जूल येणार आहे. 50 जूल इज द फायनल कायनेटिक एनर्जी. परंतु क्वेश्चन मध्ये काय म्हणलंय, कायनेटिक एनर्जी इज n इंटू 10 जूल आहे, तर n ची व्हॅल्यू काढायला सांगितली. सो कायनेटिक एनर्जी फायनल इज इक्वल टू असं लिहू शकतो 5 इंटू 10 जूल, आणि क्वेश्चन मध्ये म्हणलंय कायनेटिक एनर्जी इज n इंटू 10 जूल आहे, म्हणजे n ची व्हॅल्यू किती असली पाहिजे, n शुड बी इक्वल टू 5 असलं पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, पेंडुलम ऑफ मास 1 kg अँड लेंथ 1 मीटर इज रिलीज्ड फ्रॉम रेस्ट ऍट एन अँगल 60 डिग्री. 60 डिग्री पासून पेंडुलमला रिलीज केलेला आहे. सो इट इज लाईक दिस. पेंडुलम इनिशियली इट इज ऍट अँगल ऑफ 60 डिग्री. ओके, दिस अँगल इज 60 डिग्री. 60 डिग्री पासून रिलीज केला तर विचारलंय पॉवर डिलिव्हर्ड बाय ऑल द फोर्सेस ऍक्टिंग ऑन द बॉब ऍट एन अँगल 30 डिग्री. म्हणजे 60 डिग्री पासून 30 डिग्रीला आल्यानंतर या इन्स्टंटची पॉवर काढायचं सांगितले, इन्स्टंटेनियस पॉवर. आता इन्स्टंटेनियस पॉवरचा फॉर्म्युला आठवतोय का, फोर्स इंटू वेलॉसिटी. फोर्स इंटू त्या क्षणाचा फोर्स इंटू त्या क्षणाची वेलॉसिटी, दॅट इज द इन्स्टंटेनियस पॉवर. 30 डिग्रीला असणारी पॉवर काढायला सांगितले. आता 30 डिग्रीला बघा mg चे 2 कंपाऊंड येणार, हा mg आहे. mg चा इकडचा कंपाऊंड येतो mg cos थीटा, कारण हा अँगल 30 असेल तर हा अँगल पण 30 येणार. इकडचा कंपाऊंड येणार आहे mg sin 30. आता mg cos थीटा इथं जो टेन्शनचा फोर्स आहे त्या टेन्शनला कॅन्सल करणार आहे, म्हणजे रिझल्टंट फोर्स म्हणजे mg sin थीटा. ऑल फोर्सेस म्हणजे नेट फोर्सनं केलेलं वर्क डन. म्हणजे या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला फोर्स मिळाला, फोर्स येणार आहे mg sin थीटा. बरोबर आहे का, कारण पॉवर काढायचं म्हणजे फोर्स, एखाद्या इन्स्टंटची पॉवर काढायची असेल तर त्या इन्स्टंटचा फोर्स इंटू त्या इन्स्टंटची वेलॉसिटी. फोर्स आपल्याला मिळाला का, कारण बघा या ब्लॉकवर ऑल फोर्सेस म्हणजे 2च फोर्सेस एकूण ऍक्ट होणार आहेत. एक म्हणजे वेट mg आणि दुसरी गोष्ट म्हणजे टेन्शन इन द स्ट्रिंग T. आणि mg चे 2 कंपाऊंड काढलं तर T ला mg cos थीटा बॅलन्स करणार, म्हणजे T गेला आणि mg cos थीटा गेला. शिल्लक फोर्स काय येणार आहे, mg आणि T दोघांचा रिझल्टंट फक्त इथे राहणार आहे mg sin 30 राहणार आहे. आता त्या इन्स्टंटची वेलॉसिटी काढावा लागेल. आता 60 डिग्री पासून 30 डिग्री पर्यंत बॉडी आली, ओके, तर त्याला किती वेलॉसिटी मिळणार ते कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागणार. ओके, आता बघा ज्यावेळी बॉडी वरून खाली येते आणि रेस्ट पासून खाली येते त्यावेळी पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्जन काय होतंय, कायनेटिक एनर्जी मध्ये होतंय. वेलॉसिटी काढण्यासाठी मी प्रिन्सिपल काय वापरणार आहे, तर चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. म्हणजेच ज्यावेळी बॉडी रेस्ट पासून येते वरून खाली त्यावेळी जेवढ्या अमाऊंटनं पोटेन्शियल एनर्जी चेंज होणार आहे तेवढ्या अमाऊंटनं कायनेटिक एनर्जी चेंज होणार आहे. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी.
पोटेन्शियल एनर्जी चेंज होणार आहे mgh न. ओके, पोटेन्शियल एनर्जी सपोज h हाईट न तो खाली येतोय ना, सपोज h हाईट न खाली आला तर चेंज इन पोटेन्शियल एनर्जी mgh न होणार आहे आणि चेंज इन कायनेटिक एनर्जी हाफ m v स्क्वेअर न होणार आहे. सो m अँड m गेट कॅन्सल हिअर आणि व्हेलॉसिटी येणार आहे √2gh. एखादी बॉडी किंवा डायरेक्टली आपण हे यूज करू शकलो असतो, एखादी बॉडी h हाईट वरून खाली आली तर व्हेलॉसिटी मिळते √2gh. आता परंतु h आपल्याला काढावं लागेल की h कसं काढायचं रे? L in bracket 1 minus cos theta. हा बरोबर, परंतु ती हाईट कुठली असते? दोन घ्यायला पाहिजे. पहिला cos. हा बरोबर, ही बॉटम पोझिशन आहे ना, बॉटम पोझिशन पासून हे येणार आहे h1 आणि बॉटम पोझिशन पासून हे येणार आहे h2. सर h2 मायनस h1 येणार ना मग? हा होय, हे h म्हणजे येणार आहे h2 मायनस h1 येणार आहे. सो h काढतो मी अगोदर, h2 मायनस h1. ओके, आता h चा जनरल फॉर्म्युला बघा, L इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. ओके, तर इथं L कॉमन निघणार आणि ब्रॅकेट मध्ये 1 मायनस कॉस थिटा 1 मायनस कॉस 60 मायनस 1 मायनस कॉस 30 असं काहीतरी होणार ना ते, म्हणजे 1 1 कॅन्सल होतंय, फक्त काय राहणार आहे कॉस 30 मायनस कॉस 60 एवढंच राहणार तिथं ब्रॅकेट मध्ये. बरोबर आहे का? h2 म्हणजे L इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा 2 लिहा, ठीक आहे, आणि h1 म्हणजे L इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा 1. सबट्रॅक्शन केल्यानंतर काय होतंय, हे 1 1 कॅन्सल होतंय आणि कॉस थिटाचं फक्त सबट्रॅक्शन होतंय. सो कॉस 30 मायनस कॉस 60 फक्त राहणार आहे. आता लेंथ किती दिली बघा, 1 मीटर दिली आहे. h काढायचंय ना आपल्याला. L दिलंय 1 मीटर, कॉस 30 म्हणजे √3/2, कॉस 60 म्हणजे 1/2, म्हणजे हे आन्सर होणार आहे √3/2 मायनस 1/2. म्हणजे किती होणार, √3 मायनस 1 डिवायडेड बाय 2 होणार आहे. √3 मायनस 1 म्हणजे 0.73 डिवायडेड बाय 2, कारण √3 ची व्हॅल्यू 1.732 असते ना, 0.73 अप्रॉक्सिमेटली घेऊया. तर हाईट येणार आहे 0.365 किंवा हे 2 पण इथं लिहितो, 0.366 येणार, 0.366. ओके, तर व्हेलॉसिटी येणार आहे √2 इंटू जी ची व्हॅल्यू 10 इंटू 0.366. ओके, सो व्हेलॉसिटी किती येणार बघा, हे परत डबल केलं तर 0.732 होणार आणि त्याला 10 न मल्टिप्लाय केलं तर 7.32 होणार, √7.32. बघा आता कॅल्क्युलेशन थोडंसं करूया. हे पॉवर इज इक्वल टू फोर्स येणार आहे mg म्हणजे किती रे, mg 1 kg आहे, मास 1 kg आहे, g ची व्हॅल्यू 10, किती अँगलला आहे तो 30 डिग्रीला सध्या आहे, म्हणजे sin 30 ची व्हॅल्यू हाफ येणार आहे इंटू √7.32. ओके, सो 10/2 म्हणजे 5 आणि 7चा 5 इंटू समथिंग येणार आहे, 5 इंटू 3 तर येऊ शकत नाही, 5 इंटू 3 म्हटलं तर 18 होणार, 5 इंटू 2 म्हटलं तर 10 होणार, 10 पेक्षा थोडंसं जास्त आणि 18 पेक्षा कमी. सो आन्सर येणार आहे ए आन्सर येणार आहेच. या पद्धतीने तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, अ स्मॉल ब्लॉक ऑफ मास m इज केप्ट ऑन रफ inclined surface of inclination theta in the elevator. बघा क्वेश्चन मध्ये काय दिलंय, देयर इज अ इलेव्हेटर लाईक दिस. इलेव्हेटर म्हणजे लिफ्ट, आणि लिफ्ट मध्ये एक इन्क्लाइंड सरफेस आहे ऍट एन अँगल थिटा, आणि या इन्क्लाइंड सरफेसवर एक ब्लॉक ठेवलेला आहे अँड दिस इलेव्हेटर इज गोइंग अप विथ युनिफॉर्म व्हेलॉसिटी म्हटलंय. फी इज द व्हेलॉसिटी, युनिफॉर्म व्हेलॉसिटीनं वर निघालाय. ब्लॉक डज नॉट स्लाइड ऑन द वेज, ब्लॉक खाली स्लाइड होत नाही म्हणजे तो रेस्ट मध्ये आहे, ठीक आहे. म्हणजे इथला फ्रिक्शनल फोर्स अगोदर काढूया. आता
फ्रिक्शनल फोर्स किती असतो रे? बॉडी रेस्ट मध्ये आहे म्हटल्यावर जेवढा अप्लाइड फोर्स असतो तेवढा फ्रिक्शनल फोर्स असतो. बॉडी ज्यावेळी रेस्ट मध्ये असते त्यावेळी जेवढा त्याला स्लाइड करणारा फोर्स तेवढा फ्रिक्शनल फोर्स असणार आहे. तर खाली ओढणारा फोर्स किती असणार आहे याला? mg sin थिटा असणार आहे. सो देअरफॉर फ्रिक्शनल फोर्स शुड बी इन अपवर्ड डायरेक्शन. आणि तो किती असणार आहे? हिअर फ्रिक्शनल फोर्स मस्ट बी इक्वल टू mg sin थिटा असलाच पाहिजे, तरच बॉडी काय होणार आहे? रेस्ट मध्ये राहणार आहे. mg sin थिटा इज द फ्रिक्शनल फोर्स. ठीक आहे. आता टी टाइम मध्ये डिस्प्लेसमेंट किती होणार आहे? टी टाइम मध्ये डिस्प्लेसमेंट होणार आहे S is equal to phi into t and that is in upward direction. अपवर्ड डायरेक्शन डिस्प्लेसमेंट होणार आहे phi into t. आता फोर्स मिळाला, वर्क डन बाय फ्रिक्शनल फोर्स काढायचा आहे म्हणजे फ्रिक्शनल फोर्स इंटू झालेली डिस्प्लेसमेंट इंटू त्यांच्यामधला अँगल. कारण फ्रिक्शनल फोर्स आणि डिस्प्लेसमेंट सेम डायरेक्शन नाहीयेत, म्हणजे हा जो अँगल आहे ना पर्टिक्युलरली, हा अँगल आपल्याला फाइंड आउट करावा लागणार आहे. हा अँगल किती येणार आहे? हा थीटा असेल तर इथं थीटा येणार आणि हा थीटा असेल तर इथं 90 मायनस थीटा येणार आहे. सो हिअर वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इंटू कॉस ऑफ थीटा येणार आहे. सो वर्क डन इज इक्वल टू फोर्स येणार आहे mg sin थिटा, डिस्प्लेसमेंट होणार आहे phi इंटू टी आणि कॉस ऑफ हा थीटा म्हणजे कुठला थीटा आहे ना? फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यांच्यामधला अँगल आहे हा थीटा. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट, फोर्स आहे अपवर्ड डायरेक्शन, डिस्प्लेसमेंट आहे अपवर्ड इन्क्लाइंड आहे फोर्स, आणि डिस्प्लेसमेंट एक्झॅक्टली व्हर्टिकली अपवर्ड आहे, म्हणजे थीटा येणार आहे 90 मायनस थीटा. ओके. अँड देअरफॉर वर्क डन येणार आहे वर्क डन, ओके, mg phi t. आता हे कॉस 90 मायनस थीटा म्हणजे साइन थीटा येणार आहे, म्हणजे काय येणार आहे? साइन स्क्वेअर थीटा होणार आहे. सो mg phi t आन्सर येणार आहे mg vt इंटू साइन स्क्वेअर थीटा. सो आन्सर येणार आहे, आन्सर इज सी. आन्सर इज द करेक्ट आन्सर. आता हा रेफरन्स काय आहे त्याच्यावर पण डिपेंडंट आहे ऍक्च्युली आन्सर, विथ रिस्पेक्ट टू, म्हणजे वर्क डन विथ रिस्पेक्ट टू, कारण वर्क डन ही फ्रेम ऑफ रेफरन्सवर डिपेंड असते. आता फ्रेम ऑफ रेफरन्स जर इलेव्हेटरच असेल तर आन्सर काय येणार आहे? 0 येणार. कारण विथ रिस्पेक्ट टू इलेव्हेटर फोर्स अप्लाय होतोय फ्रिक्शनल फोर्स, परंतु डिस्प्लेसमेंटच होत नाही. आणि विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड विचारलं, विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड, तर येणार आहे mg vt साइन स्क्वेअर थिटा. तर क्वेश्चन मध्ये एक थिंग मिसिंग आहे, वर्क डन विथ रिस्पेक्ट टू इलेव्हेटर की वर्क डन विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. वर्क डन विथ रिस्पेक्ट टू इलेव्हेटर 0 येणार आणि वर्क डन विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड mg vt साइन स्क्वेअर थिटा येणार. एनी डाउट इन दिस केस?